नमस्कार. आज आपल्यासमोर काही सरकारी उपक्रम आहेत आणि वरवर पाहिलं तर हे सगळे उपक्रम खूप विखुरलेले वाटतील. हो, म्हणजे कुठेतरी आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. बरोबर. तर दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा, एकीकडे जुनी हस्तलिखितं वाचवण्याची धडपड दिसतेय. आणि दुसरीकडे केरळमधली लहान मुलं चक्क रोबोटिक्स शिकत आहेत. पण या सगळ्या वरवर वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक समान धागा आहे, असं मला वाटतं. अगदी. तो धागा म्हणजे समस्येच्या फक्त वरवर मलमपट्टी न करता बरं. थेट मुळाशी जाणं. आणि मग तंत्रज्ञानाची आणि मानसशास्त्राची मदत घेऊन एक ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न. बरोबर. आणि आज आपण हाच धागा उलगडून पाहणार आहोत. या योजनांमागचा विचार काय आहे, त्यातल्या नाविन्यपूर्ण कल्पना कोणत्या आहेत आणि त्यातून खरंच काय बदल घडू शकतो? सुरुवात करूया तलाशपासून. हो, हे नावच किती बोलकं आहे, तलाश. हो ना. TALSH म्हणजे ट्रायबल ॲप्टिट्यूड, लाईफ स्किल्स अँड सेल्फ एस्टीम हब. हा उपक्रम विशेषतः एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. EMRS शाळा. हो. या शाळांमध्ये मुलं खूप दुर्गम, आदिवासी भागातून येतात आणि शहरात आल्यावर त्यांना एक प्रकारचा, आपण म्हणू शकतो की कल्चरल शॉक बसतो. भाषेची अडचण येते, एकटेपणा जाणवतो आणि पुढे काय करायचं याबद्दल एक प्रचंड गोंधळ असतो. आणि यामुळे अनेक हुशार मुलं मागे पडतात, नाही का? अगदी. म्हणजे हा प्रश्न केवळ अभ्यासात मागे पडण्याचा नाहीये, तर तो मानसिक आणि भावनिक जुळवून घेण्याचा आहे. आणि मला वाटतं इथेच तलाश हा उपक्रम वेगळा ठरतो. अगदी बरोबर. कारण हा केवळ पुस्तकी शिक्षणाचा कार्यक्रम नाही, हा एक सामाजिक मानसिक हस्तक्षेप आहे, म्हणजे एक सायकोसोशल इंटरव्हेन्शन. अच्छा. आणि याचा पाया खूप शास्त्रीय आहे. NCERTने विकसित केलेलं तमन्ना मॉडेल यासाठी वापरलं जातं. तमन्ना मॉडेल हे नेमकं काय आहे? ही एखादी परीक्षा आहे का? नाही, परीक्षा नाहीये ती. उलट परीक्षेच्या ताणातून मुक्त करणारी एक चाचणी म्हणता येईल. शिकाव. ही एक सायकोमेट्रिक चाचणी आहे जी विद्यार्थ्यांची नैसर्गिक क्षमता आणि त्याची आवड ओळखते. म्हणजे असं की विद्यार्थ्याचा खरा कल विज्ञानाकडे आहे की कलेकडे की खेळात आहे, हे शास्त्रीय पद्धतीने सांगितलं जातं. म्हणजे तू गणितात कच्चा आहेस हे सांगण्याऐवजी तू चित्रकलेत खूप चांगला आहेस आणि त्यात करिअर करू शकतोस, असं काहीसं. अगदी तसंच. या चाचणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक करिअर कार्ड मिळतं. आणि यात युनिसेफचाही सहभाग आहे, बरोबर? हो. जीवन कौशल्यांसाठी, म्हणजे स्वतःला कसं ओळखावं, अडचणी आल्या तर त्यातून मार्ग कसा काढावा. सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा. अगदी. मी हे करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करणं, हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. एका बाजूला मुलांमधील सुप्त गुण शोधणं आणि दुसऱ्या बाजूला ते व्यक्त करण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणं. खूपच छान. असाच एक प्रयत्न केरळमध्येही होतोय, पण तिथली समस्या थोडी वेगळी आहे. हो, स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची. बरोबर. तलाश जसा आदिवासी मुलांसाठी आहे, तसा केरळ सरकारचा ज्योती हा उपक्रम स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी आहे. केरळमध्ये तर खूप मोठ्या संख्येने अतिथी कामगार आहेत, नाही का? हो. आज तिथे अंदाजे 35 लाख स्थलांतरित कामगार आहेत, ज्यांना ते अतिथी कामगार म्हणतात. आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण खूपदा अर्धवट राहतं. आणि यावर ज्योती योजनेचा तोडगा खूपच व्यावहारिक वाटतो. शाळेपासून वंचित एकही मूल नाही, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. पण यात एक मोठा अडथळा असतो. कागदपत्रांचा. हो. या मुलांकडे अनेकदा आधार कार्ड किंवा जन्मदाखल्यासारखी कागदपत्र नसतात. मग त्यांना प्रवेश कसा मिळणार? हाच माझा प्रश्न होता. यामुळे प्रशासकीय गोंधळ होत नाही का? नाही. आणि इथेच केरळ सरकारचा वेगळा दृष्टिकोन दिसतो. प्रवेशासाठी कोणतंही कागदपत्र अनिवार्य नाही. अच्छा. मुलांना एका तात्पुरत्या स्लिपवर प्रवेश दिला जातो, जेणेकरून त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये. मुलाचं शिक्षण महत्वाचं. आणि भाषेची अडचण? त्यांना विकासाचे भागीदार मानलं जातं, ओझं नाही. शिक्षणामध्ये कोणालाही मागे न ठेवण्याचा हा विचार खूप महत्वाचा आहे. पण शिक्षण तेव्हाच पूर्ण होऊ शकतं जेव्हा वातावरण सुरक्षित असेल, विशेषतः मुलींसाठी. बरोबर. आणि इथेच ओडिशा सरकारचा शक्तिश्री कार्यक्रम येतो, ज्याची सुरुवात एका खूप दुःखद घटनेतून झाली. हो. बालासूरमधील एका विद्यार्थिनीने लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्यानंतर तातडीने हा कार्यक्रम सुरू झाला. ही एक प्रतिक्रिया होती. हो. ही जरी एक प्रतिक्रिया असली तरी या कार्यक्रमाचं स्वरूप पूर्णपणे प्रतिबंधात्मक आहे. म्हणजे भविष्यात अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रयत्न करणं. याचे 8 स्तंभ आहेत असं मी वाचलं, पण त्यातल्या 2 गोष्टी मला खूप नाविन्यपूर्ण वाटल्या. कोणत्या? पहिली म्हणजे शक्ती अप्पा, म्हणजे मोठी बहीण. ही कल्पना काय आहे? यात जिल्हाधिकारी प्रत्येक कॉलेजसाठी 5 प्रतिष्ठित नोकरदार महिलांना मेंटॉर म्हणून नियुक्त करतात.
या महिला त्या कॉलेजच्या कर्मचारी नसतात. त्या बाहेरून येतात. हो, त्या बाहेरून येतात, मुलींशी थेट संवाद साधतात, त्यांच्या तक्रारी ऐकतात. पण या शक्ती अप्पा कॉलेज प्रशासनाच्या दबावाखाली येणार नाहीत याची काय खात्री? कारण अनेकदा अशा समित्या केवळ नावालाच उरतात. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि म्हणूनच त्यांची नियुक्ती थेट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होते, कॉलेज प्रशासनामार्फत नाही. अच्छा, म्हणजे त्या पूर्णपणे स्वतंत्र असतात. हो, आणि त्यांचा रिपोर्ट थेट जिल्हा प्रशासनाकडे जातो. यामुळे मुलींना एक विश्वास मिळतो की आपली तक्रार दाबून टाकली जाणार नाही. त्या कॉलेजच्या कोणत्याही कर्मचाऱ्यापेक्षा या ताईंवर जास्त विश्वास ठेवू शकतात. म्हणजे तक्रार निवारणासाठी एक अनौपचारिक आणि जास्त विश्वासार्ह मार्ग तयार केला जातोय. आणि दुसरी नाविन्यपूर्ण गोष्ट? दुसरी गोष्ट म्हणजे शक्तिश्री ॲप. हम्म. समजा एखाद्या मुलीला शक्ती अप्पाशी बोलायलाही संकोच वाटत असेल, तर ती या ॲपचा वापर करू शकते. हो, ती तिचं नाव गुप्त ठेवून ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात तक्रार थेट राज्य पातळीवर किंवा कुलगुरूंकडे पाठवू शकते. म्हणजे स्थानिक पातळीवर प्रकरण दाबलं जाण्याची शक्यताच नाही. अगदी. आणि तक्रार करणाऱ्या मुलीचं नाव पूर्णपणे गुप्त राहतं. ही झाली कॅम्पसमधली सुरक्षा. पण आजकाल डिजिटल जग हे एक वेगळंच आव्हान बनलंय. तिथे होणाऱ्या शाळाचं काय? त्यासाठीच राष्ट्रीय महिला आयोगाने यशोदा AI हा उपक्रम सुरू केला आहे. आणि त्याचं ब्रीद वाक्यच आहे, विकसित भारतासाठी AI साक्षर महिला. आणि यात केवळ कम्प्युटर कसा वापरायचा हे शिकवत नाहीत, बरोबर? नाही, या डीप फेक्स कसे ओळखावेत, सोशल मीडियावर आपली प्रायव्हसी कशी जपावी, इथपासून ते अगदी ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर करून आपला छोटा व्यवसाय कसा वाढवावा हेही शिकवलं जातं. म्हणजे तंत्रज्ञानापासून स्वतःला वाचवणं आणि त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला सक्षम करणं. दोन्ही गोष्टी. बरोबर. आणि हे सोपं करण्यासाठी AI पासपोर्ट नावाची छोटी पुस्तिका आहे आणि AI सखी नावाची संकल्पना आहे, जिथे एक महिला दुसरीला शिकवते. आणि याच धर्तीवर कंपस कॉलिंग हा उपक्रम आहे, ज्यात मुलांचा सहभाग महत्वाचा वाटतो. खूपच महत्वाचा. कारण मानसिकतेत बदल घडवून आणण्याची जबाबदारी फक्त मुलींची नाही. जेव्हा मुलं आणि मुली एकत्र येऊन लिंग समानतेवर बोलतात, तेव्हा खरा बदल सुरू होतो. 1 मिनिट थांबा. तुम्ही तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात. आपण आत्तापर्यंत पाहिलं की तंत्रज्ञान मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी, सक्षम करण्यासाठी कसं वापरलं जातंय. हो, पण हेच तंत्रज्ञान आपला ज्ञानाचा, आपला इतिहासाचा वारसा जपण्यासाठीही वापरता येतंय. हजारो वर्षांपासून जपलेली हस्तलिखितं, जे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हो, त्यांना वाचवण्यासाठी ज्ञान भारतम मिशन पुढे आलं आहे. आणि ही समस्या वाटते त्यापेक्षा खूप मोठी आहे. भारतात अंदाजे 1 कोटी हस्तलिखितं आहेत. 1 कोटी? हो, पण त्यातली 70 ते 80% खाजगी लोकांकडे, देवळांमध्ये किंवा मठांमध्ये आहेत. तिथे योग्य जतन होत नाहीये. आणि इथे तंत्रज्ञान काय भूमिका बजावतंय? केवळ स्कॅन करून डिजिटल कॉपी बनवणं एवढंच का? नाही, त्याही पुढे जाऊन या मिशनमध्ये AI आधारित तंत्रज्ञान वापरून शारदा, मोडी, ग्रंथा यांसारख्या प्राचीन लिपी वाचल्या जाणार आहेत. म्हणजे ज्या लिपी वाचणारे तज्ज्ञ आज जगात खूप कमी आहेत. त्या लिपींमधलं ज्ञान सुद्धा आपल्याला आता उपलब्ध होऊ शकतं. वा, पण या हस्तलिखितांची मालकी आणि सत्यता कशी सिद्ध करणार? त्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर प्रस्तावित आहे. ब्लॉकचेन? हो, हे असं आहे जसं प्रत्येक हस्तलिखिताला एक डिजिटल, कधी न बदलता येणारा शिक्का मारणं. हा शिक्का सांगतो की हे हस्तलिखित कोणाचं आहे आणि ते कधी स्कॅन झालं. ही एक प्रकारची डिजिटल गॅरंटी आहे. म्हणजे प्राचीन ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. आणि याच विचाराला IIM कोझिकोडचं ज्ञानोदय केंद्र पुढे घेऊन जात आहे, बरोबर? अगदी बरोबर. हे केंद्र म्हणजे बौद्धिक स्वातंत्र्याचं, म्हणजे इंटलेक्च्युअल डिकॉलोनायझेशनचं प्रतीक आहे. ते मॅनेजमेंट शिकवताना केवळ ॲपल किंवा गुगलची उदाहरणं देण्याऐवजी टाटा, अमूल किंवा तुम्ही म्हणालात तसं मुंबईच्या डबेवाल्यांच्या केस स्टडीज तयार करण्यावर यांचा भर आहे. आणि त्यासाठी त्यांनी पांडुलिपी नावाचं एक स्वदेशी रिसर्च पेपर सबमिशन पोर्टलही सुरू केलंय. हो, आपण आत्तापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षा, सक्षमीकरण आणि वारसा जतनासाठी कसा होतोय हे पाहिलं. पण केरळमध्ये तर तिथे तर कमालच आहे. हो, तिथे याच तंत्रज्ञानाचा वापर थेट शिक्षणाचा दर्जा बदलण्यासाठी केला जातोय. आपण एडटेक म्हणताच आपल्या डोळ्यासमोर खाजगी कंपन्या येतात. बरोबर. पण केरळ सरकारने काईटच्या माध्यमातून हे सिद्ध केले आहे की सरकारी संस्थाही जागतिक दर्जाचं काम करू शकते. हो, आणि हे मी नाही म्हणत आहे. युनिसेफने काईटला जबाबदार एडटेक म्हणजेच रिस्पॉन्सिबल एडटेक म्हणून मान्यता दिली आहे. पण
हे यश त्यांना कसं मिळालं? काय वेगळं केलं त्यांनी? या यशाचं गमक आहे फॉस, म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर केरळने मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलसारख्या कंपन्यांकडून तयार सॉफ्टवेअर घेण्याऐवजी ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरून स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम तयार केली. यामुळे परवान्यांवरचा खर्च तर वाचला असेल, पण याचा यापलीकडे काही फायदा आहे का? खूप मोठा फायदा आहे. त्याला डिजिटल सार्वभौमत्व किंवा डेटा सॉव्हरेनिटी म्हणतात. म्हणजे थोडक्यात आपल्या मुलांचा शैक्षणिक डेटा कुठल्या तरी अमेरिकन कंपनीच्या सर्व्हरवर न राहता आपल्या देशात आपल्या सरकारच्या नियंत्रणात राहतो. आजच्या जगात डेटा हेच खरं धन आहे. अगदी. तो कोणाच्या ताब्यात आहे यावर भविष्यातील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्यांचे लिटिल काइट्स IT क्लब तर अप्रतिम आहेत. तिथे मुलं केवळ कॉम्प्युटर कसा वापरायचा हे नाही शिकत, तर कोडिंग, रोबॉटिक्स आणि अगदी AI टूल्स कशी तयार करायची हे शिकतायत. म्हणजे ते केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते म्हणजे युजर्स नाहीत, तर निर्माते म्हणजे क्रिएटर्स बनत आहेत. हीच खरी डिजिटल साक्षरता आहे. तर आज आपण पाहिलेल्या या सगळ्या उपक्रमांमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. मग ते आदिवासी मुलांसाठीचं तलाश असो, महिलांसाठीचं शक्तिश्री किंवा प्राचीन हस्तलिखितांसाठीचं ज्ञानभारतम, या सगळ्यामध्ये एक खोल विचार दिसतो. समस्येच्या गरजेनुसार तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या मानसिकतेचा विचार करून उपाय शोधले जात आहेत. आणि जाता जाता एक विचार जो मला खूप महत्त्वाचा वाटतो. बोला. आपण पाहिलं की यशोदा AI महिलांना AI वापरायला शिकवतंय आणि ज्ञानभारतम प्राचीन लिपी वाचायला AI वापरतंय. हो. पण केत केरळ एक पाऊल पुढे आहे. ते आपल्या शिक्षकांना AI मधील पूर्वग्रह म्हणजे AI बायस कसा ओळखावा हे शिकवत आहेत. यावर खूप चर्चा झाली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की AI सुद्धा आपल्या समाजातील पूर्वग्रहच शिकतं. तो काही निरपेक्ष नाहीये. हा अनेकांसाठी एक आहा क्षण होता. खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. जसजसा आपल्या आयुष्यात या तंत्रज्ञानाचा वापर वाढेल तसतसं आपल्याला हा प्रश्न विचारावा लागेल की हे तंत्रज्ञान केवळ कसं वापरायचं हे शिकवणं पुरेसं आहे की त्यावर प्रश्न कसे विचारायचे हे शिकवणं अधिक गरजेचं आहे. अल्गोरिदमच्या नैतिकतेची जबाबदारी कोणाची? विचार करायला नक्कीच हवा.